आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत सहभागी करण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा अशी शरद पवार यांची अकोल्यात माहिती. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाअंतर्गत उद्या वर्ध्याच्या चरखागृह इथं शिबिराचं आयोजन. आणि महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात 6 महिन्यात तब्बल 1464 वीज चोऱ्या उघडकीस. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारही स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या आयोगाच्या स्थापनेसाठी विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. या आयोगाच्या अधिनियमाचा मसुदा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून तयार करून घेण्यात आला. या बैठकीत राज्याच्या अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करण्यावरही चर्चा झाली. आदिवासी विभागासाठी दिलेला निधी डिसेंबर अखेरपर्यंत वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठा आरक्षण विषयक मागणीसाठी आज मुख्यमंत्री निवासस्थानावर निघालेला मराठी क्रांती मोर्चा पोलिसांनी रोखला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही आणि कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं. आरक्षण हे मराठा म्हणूनच आणि कायदा टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलं. दरम्यान मराठा समाजाला इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं हीच आपली भूमिका असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर इथं नागपूर विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. विदर्भात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देणं तसंच उदयपूर शिबिरातील निर्णयाची अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागांवर विजय मिळावा यासाठी संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. या बैठकीत नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अनीस अहमद, सतीश चतुर्वेदी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्यासह नागपूर विभागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करण्यासाठी इंडिया आघाडीनं लवकर निर्णय घ्यावा आणि त्यांना सहभागी करावं. मात्र अद्याप इंडिया आघाडीची मिटिंग झाली नाही. इंडिया आघाडीची लवकर मिटिंग होणार आहे, त्यामध्ये हा निर्णय घेतला जाईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. ते दिवंगत सहकार महर्षी अण्णासाहेब करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सहकार महामेळाव्याला हजेरी लावण्यासाठी अकोल्यात आले होते. भाजपा विरुद्धच्या जेवढ्या शक्ती असतील त्या एकत्र येत असतील तर त्यांना आम्ही इंडिया आघाडीत घेण्यास तयार आहोत. यापूर्वी काय झाले याचा विचार न करता इंडिया आघाडीत त्यांना सहभागी करून घेतलं जाईल असं पवार म्हणाले. मात्र हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मी स्वतः घेणार नाही, तर हा निर्णय इंडिया आघाडी घेणार आहेत. आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत आणि जो जनाधार आहेत तो मतांमध्ये परावर्तित व्हावा अशी आमची इच्छा असून आमच्या 3 पक्षांमध्ये आणखी काही पक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष यांचाही उल्लेख शरद पवार यांनी केला. नागपूर जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी दूध संघ यांना दूध दर निश्चित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला किमान भाव मिळावा या अनुषंगानं दुधाचे दर निश्चित करण्यासाठी शासकीय समितीनं केलेल्या शिफारसीनुसार शासनानं 14 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून त्यात 3.5-8.5 या गुण प्रतीच्या दुधास दूध उत्पादक शेतकऱ्यास विनाकपात 34 रुपये प्रति लिटर दर अदा करणं अभिप्रेत आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक खासगी आणि सहकार दूध संघ डेअरीज यांनी 3.5-8.5 या गुण प्रतीच्या दुधास 34 रुपये प्रति लिटर दर देणं बंधनकारक आहे. जर हा दर मिळत नसेल तर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाअंतर्गत उद्या वर्ध्याच्या सेवाग्राम रस्त्यावर स्थित चरखागृह इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात दिव्यांगांची नोंदणी करून दिव्यांगांसाठी विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा एकाच छताखाली लाभ देण्यात येणार असून यासाठी दिव्यांगांनी शिबिरास उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार असून उद्घाटन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानाअंतर्गत आयोजित शिबिरात शासकीय महामंडळे, शासकीय कार्यालयांचे स्टॉल उपलब्ध राहणार असून या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती उपलब्ध होणार असल्यानं त्याचं ठिकाणी योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. वीज चोरी विरोधात सातत्यानं कार्यरत असलेल्या महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत असलेल्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागानं एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या 6 महिन्यात विदर्भातील 11 जिल्ह्यात एकूण 5,339 वीज जोडण्यांची तपासणी करीत तब्बल 10.77 कोटी रुपये मूल्याची 1,464 ग्राहकांकडे वीज चोरी उघडकीस आणली. याशिवाय कलम 126 अन्वये आणि इतर 1,293 प्रकरणांमध्ये 25.5 कोटी रुपयांची वीज वापरातील अनियमितता उघडकीस आणली. या सर्व प्रकरणात संबंधित ग्राहकांवर वीज चोरीपोटी निर्धारित एकूण 36.28 कोटी रुपयांचा शुल्क आणि दंडापोटी 23.52 कोटी रुपयांचा रक्कम वसूल करण्यात आली असून वीज चोरीची रक्कम न भरलेल्या 155 वीज ग्राहकांविरोधात विविध पोलीस ठाण्यात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वीज चोरी प्रकरणी माहिती देणाऱ्या व्यक्तीस महावितरणतर्फे योग्य ती बक्षिसाची रक्कम देण्यात येत असून माहिती देणाऱ्याचं नाव सुद्धा गोपनीय ठेवलं जात असल्याचं सांगण्यात आलं. राज्यात सुरू असलेल्या कंत्राटी भरती विरोधात आज अमरावती येथील हजारो विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. टीसीएस, आयबीपीएस ऐवजी भरती ही एमपीएससी मार्फत घ्या, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं. नागपूर इथं येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली असून काल नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. यावेळी प्रामुख्यानं विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध करण्यात येणारी राहण्याची व्यवस्था, आमदारांच्या निवासस्थानाची डागडुजी, रवी भवन, आमदार निवास, सुयोग भवन, हैदराबाद हाऊस, सचिवालय या ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था, मनपा मार्फत होणारा पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य विभागाची तैनाती, मंत्री, महिला आमदारांसाठीच्या विशेष सुरक्षा रचना तसंच सोयीसुविधा, अग्निशमन दलाची उपलब्धता याबाबतचा आढावा घेण्यात आला. G20 सारख्या होणाऱ्या आयोजनानंतर हे आयोजन होत असल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची रंगरंगोटी आणि सजावट करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी मनपाला दिलेत. केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय दिल्लीमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत नागपुरातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला 85.2% गुण प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रानं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राप्त केला. नुकतंच मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावतीच्या मोझरी येथील गुरुकुंज आश्रम इथं राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं भव्य आयोजन 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात आलं आहे. ज्या स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपले आवेदनपत्र आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं sgayuc@gmail.com या श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यालयीन ईमेलवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत सहभागी करण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा अशी शरद पवार यांची अकोल्यात माहिती. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाअंतर्गत उद्या वर्ध्याच्या चरखागृह इथं शिबिराचं आयोजन आणि महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात 6 महिन्यात तब्बल 1,464 वीज चोऱ्या उघडकीस. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.